नमस्कार श्रोते हो. आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे सादर केला जाणाऱ्या साप्ताहिक मुलाखतीचा कार्यक्रम दृष्टिक्षेप यामध्ये मी मेधा नांदेडकर आपणा सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, यंदाचं वर्ष हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं 350वं वर्ष म्हणून सर्वत्र साजरं केलं जात आहे. शिवाजी महाराज हे नाव ऐकताच आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो तो दैदिप्यमान विजयाचा इतिहास. जिजाबाई साहेबांचे पोटी जन्म घेऊन त्यांनी असं एक हिंदवी स्वराज्य निर्माण केलं जिथं सह्याद्रीच्या कुशीतील गोरगरीब मावळे हेच बळ होतं आणि हे राज्य श्रींचं हा अढळ विश्वास होता. तर अशा या आदर्शरूप असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल शिवजयंतीनिमित्त आपण आज अधिक जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आज आपण आमंत्रित केलं आहे श्री भालचंद्र देशकर सर यांना. सर, आपलं स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. 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 देशकर सर हे धरमपेठ विज्ञान महाविद्यालयात कनिष्ठ विभागामध्ये प्राध्यापक आहेत. तसंच छत्रपती सेवा प्रतिष्ठान या शिवाजी महाराजांचं कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थेचे सचिव म्हणून देखील कार्य करतात आहेत. सद्गुरुदास महाराज उपाख्य विजयराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शककर्ते शिवराय या द्विखंडात्मक शिवचरित्रातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वदूर पोहोचवण्याचा संकल्प त्यांनी घेतलेला आहे आणि त्यानुसार ते कार्यरत आहेत. सर, आजच्या या कार्यक्रमामध्ये पहिला प्रश्न मला आपल्याला विचारायचा होता की शिवजन्म ही केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर एकूणच भारतवर्षाच्या जीवनातील क्रांतिकारक अशी महत्त्वपूर्ण घटना होती. जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या इस्लामी दास्य शृंखला शेकडो वर्ष गळ्यात पडल्यामुळं हलाखीची परिस्थिती निर्माण झाली होती. तर शिवजन्मापूर्वीच्या ह्या सगळ्या परिस्थितीबद्दल आपण थोडक्यात काही सांगू शकाल का? नमस्कार. आपल्या सगळ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा. हे 350वं शिवराज्याभिषेकाचं वर्ष सुरू आहे, त्याच्याही शुभेच्छा. आणि त्याचप्रमाणे आपणही उल्लेख केला त्याप्रमाणे हे 350वं जिजामातेचं पुण्यतिथीचं वर्ष आहे. हो, हे सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही. त्यामुळे त्यांना वंदन करतो. आपण जो प्रश्न विचारला की शिवकालीन पूर्वस्थिती, तर आजच्याही काळात महाराजांचं जे चरित्र आहे ते एक आदर्श चरित्र आपण सगळे मानतो त्यांना, की आजच्याही काळात जर व्यक्ती म्हणून किंवा राष्ट्र म्हणून जर आदर्श ठेवायचा असेल तर शिवाजी महाराजांचाच आदर्श ठेवावा लागेल. कारण भारतावर बऱ्याच वाऱ्या झाल्या, गिरकांच्या झाल्या, हुणांच्या झाल्या, शकांच्या झाल्या. आपण जसं म्हटलं की बऱ्याच इस्लामिक आक्रमण झाली. जवळपास 900 वर्ष आपण या आक्रमणात होतो. आणि या आक्रमणात पहिली जी आक्रमण झाली ती राज्य विस्ताराची आईने झाली आणि नंतरची जी आक्रमण झाली ही थोडीशी विकृती रानटी स्वरूपाची आक्रमण होती. ही काही धर्माचं आक्रमण नव्हतं. त्यामुळे त्याला इथल्या सगळ्यांना ओळखायलाच वेळ गेला. त्याला नेहमीसारखा प्रतिकार करण्यात गेला. या उद्देशाने युद्ध झाली सगळी, पण हे आक्रमण तेव्हा ओळखता आलं नाही. आणि शिवाजी महाराजांनी नेमकं हे आक्रमण जे काय आहे हे ओळखून त्याचा पहिला यशस्वी प्रतिकार, विजयशाली प्रतिकार जर कोणी केला असेल तो शिवाजी महाराजांनी केला आहे. अच्छा. आपण या सगळं इस्लामिक हत्तेखाली पूर्ण आपला स्वभाव म्हणजे स्वभाषा, स्वसंस्कृती, स्वधर्म हे पूर्ण त्यांनी आपण म्हणजे त्यांच्या वरवंट्याखाली पूर्ण चिडून गेला. मोहम्मद गझनवीने एकूण 17 स्वाऱ्या केला. त्यांनी प्रचंड लूट केली, धर्म परिवर्तन केलं, मूर्ती आपल्या देवळातल्या मूर्ती तोडल्या, म्हणजे धर्मस्थानावर आक्रमण केली. राज्यकर्त्यांना या विकृत धर्मांधतेच्या नावाखाली इथल्या लोकांचे शिर कापून त्याचे मनोरंजनाचा एक मोठा शौक त्यांना होता, आपण असं म्हणू. न्याय व्यवस्था पूर्ण कोलमडलेली होती. दिवाळी, होळी हे सार्वजनिक उत्सवावर बंदी घातल्या गेली होती. काझी हा न्यायाधीशांचा प्रमुख राहायचा. म्हणजे न्यायाधीश, त्याला एखादी स्त्री तक्रार करून गेली तर तिला 3 दिवस त्यांच्याकडे थांबण्याचं अशी विकृती त्याविचार होती. एवढे अत्याचार झाले की इथला समाज जो आहे तो शरण गेल्यासारखा झाला, लाचार होऊन गेला. धर्म, स्वराष्ट्रती, संस्कृती, स्वाभिमान, सत्व हे सगळं विसरून त्यांनी त्यांच्याकडची लाचारी पत्करली. आणि याचा प्रतिकार कसा व्हावा याचा अभ्यास शिवाजी महाराजांच्या चरित्रात केलेला दिसतोय.
हो महाराजांनी नेमकी ती खूण ओळखली की आपल्या इथे आपापसात दुही आहे, हो एकत्व राष्ट्रीयत्वाचा अभाव आहे आणि या सगळ्या चातुर्वर्णाखाली जातीयता इतकी बोकाळली आहे की कनिष्ठ ज्येष्ठ असा वाद निर्माण झालाय. हो विचित्र प्रकारचे अंधविश्वास, विकृत प्रारब्धवाद, पराभूत मनोवृत्ती हे सगळं महाराजांनी ओळखलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर सर मला असं वाटतं की शिवजन्मानंतर शिवाजी महाराजांनी जे एक सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कार्य केलेलं आपल्याला दिसतं ते म्हणजे जे कोणी मावळे होते किंवा मावळ खोऱ्यामध्ये जे सगळेजण लोक होते त्या सगळ्यांना राजांनी संघटित केलं. लोकसंग्रह राजांचा खूप मोठा होता. म्हणजे जवळपास सर्वच प्रकारचे लोक ज्यांच्याजवळ कौशल्य आहे त्यांनी प्रशिक्षित केलं आणि त्यांना सैन्यात सहभागी करून घेतलं. तर शिवाजी महाराजांच्या या संघटन कौशल्याबद्दल आपल्याला आणखीन काय सांगता येईल? संभाजी महाराजांचं संघटन कौशल्य एक आगळं संघटन कौशल्य म्हणता येईल. कष्ट उचलण्याची विलक्षण क्षमता, अखंड उद्योगशीलता, शारीरिक चिकाटी आणि एक वेगळं त्यांचं महाराजांचं व्यक्तिमत्व होतं. महाराजांना हे जाणून होते की इथे स्वामिनिष्ठ लोक आहेत, इथली प्रशासन क्षमता असलेले व्यक्ती इथे आहेत, धर्मपरायण व्यक्ती इथे आहेत, तत्वविवेचन व्यक्ती आहेत, शूर सैनिक आपल्या जवळ आहेत. आणि त्यांनी मुख्य नाडी ओळखली की आपला जो संघर्ष आहे हा कुठल्या जाती धर्माविरुद्ध नाही, हा विकृती विरुद्ध प्रकृतीचा, गुलामी विरुद्ध स्वातंत्र्याचा आणि विकृत धर्मांधता विरुद्ध निरपेक्ष धर्मनिष्ठा याच्या विरुद्धचा हा सगळा संघर्ष आहे. आणि त्यामुळे समाजाला एकत्रित करून महाराजांनी एक नवी दृष्टी दिली. या पाशवी सत्ता जी आहे त्याला आपण आव्हानित करू शकतो, तिला आपण परास्त करू शकतो. एवढंच नाही तर आपण जाती जमाती सगळे संप्रदाय सलोखा कायम ठेवून आपलं आत्मनिर्भर होऊन पूर्व परंपरेनुसार आदर्शानुसार आपलं प्रशासनीय उत्कृष्टता चालवू शकतो हे महाराजांनी साध्य करून. सर बरोबरच आहे. तुम्ही आता ह्या ज्या शिवाजी महाराजांच्या संघटन कौशल्याबद्दल सांगितलं आहे त्याचप्रमाणे मला असं वाटतं की मुठभर मावळ्यांना प्रशिक्षित करून शत्रूच्या लाखभर सैन्याची दाणादाण उडवणारं कुशल व्यवस्थापक, आजच्या भाषेत आपण ज्याला म्हणू की मॅनेजमेंट गुरु असे देखील शिवाजी महाराज होते. त्यांच्या या व्यवस्थापन कौशल्याबद्दल आपण काय सांगू शकाल? हो, महाराजांचं जे व्यवस्थापन कौशल्य आहे, यशस्वी आणि विजयी आक्रमणे केली आहे, त्यांनी हे 4F आपल्या याच्यात ठेवले. फाइंड द एनिमी, फिक्स द एनिमी, फाईट द एनिमी अँड फिनिश द एनिमी. या 4F मध्ये महाराज नेहमी शत्रूंपेक्षा वरचढ राहिले. त्यांची जी युद्धनीती होती, एकदा त्यांनी जी युद्धनीती वापरली ती परत वापरली नाही. युद्धनीतींनी जी व्यक्तींची निवड होती ती वेगळ्या वेगळ्या व्यक्तींची निवड केली, त्याची क्षमता बघून केली, थोडा चौकटीच्या बाहेर विचार करणारा आहे का पाहून, आणि आपली माणसं कमी मारल्या जातील अशा मारल्या जातील. आणि स्वतःकडे नियुक्तीचं घेतलं, स्वतःकडे नियुक्ती घेतली सैनिकांची. पगार आपला स्वराज्य कोशातून द्यायला लागले, प्रतिपदेला पगार झाला पाहिजे. आणि ज्याला मॅनेजमेंटच्या भाषेत अप्रायझल म्हणू असं पराक्रम जे गाजवायचे सैनिक त्यांना बढती दिली जायचं, त्यांना गौरव केला जायचा सगळ्यांसमोर. जे सैनिक युद्धात वीरगतीला प्राप्त व्हायचे त्यांच्या पत्नींना अर्धा पगार दिला जायचा. मॅनेजमेंटमध्ये कष्ट उचलण्याची विलक्षण क्षमता, अखंड उद्योगशीलता आणि त्याला एक द्रष्टेपणाची जोड होती. म्हणून महाराजांचं नेहमी डिफेन्स कधी राहिला नाही, त्यांचा नेहमी ऑफेन्सिव्ह डिफेन्स राहिला. आणि गनिमी काव्याबद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि या द्रष्टेपणाचं जर उदाहरण द्यायचं, महाराज जेव्हा या जिंजीचा किल्ला बघितला महाराजांनी, असं या जिंजीच्या किल्ल्यावर बघितल्यावर त्यांना लक्षात आलं की हा आपल्या स्वराज्य रक्षणाकरता सगळे जर इस्लामिक संघटक एक झाले त्यांना उत्तर देण्याकरता हा जिंजीचा किल्ला हा एक उदाहरण साबित होऊ शकतो. त्यामुळे तो जिंजीचा किल्ला त्यांनी बांधायचं ठरवलं. आणि बांधायचं ठरवताना त्यांनी त्याच्याकरता हे मद्रासकर इंग्रज होते, मद्रास भागात राहणारे इंग्रज अधिकारी, त्यांना विचारणा केली की आपण नकाशे करून आपण हे बांधून द्यावं आम्हाला. पण त्यांनी त्याला विरोध केला. त्यानुसार महाराजांनी स्वतः जिंजीच्या किल्ल्याचा नकाशा आणि त्याचं सगळं बांधकाम महाराजांनी केलेलं आहे. आणि तो एक त्यांच्या दूरदृष्टीचा एक मोठा विजय आहे. त्याचबरोबर म्हणजे जसं व्यवस्थापन कौशल्य आपण बघितलं, शिवाजी महाराजांचं संघटन कौशल्य बघितलं, त्याचबरोबर अनेक लोककल्याणकारी योजना महाराजांनी कायमस्वरूपी राबवल्या होत्या. त्याच्याबद्दल आपण आम्हाला थोडी माहिती द्यावी. हो, कल्याणकारी योजना असं म्हणण्यापेक्षा मी एक व्यवस्थाच त्यांनी निर्माण केली. ज्या व्यवस्था होत्या त्या व्यवस्थाच त्यांनी उभारल्या. सगळ्यात पहिली मला योजना आणि व्यवस्था सांगावीशी वाटते आपल्याला, ती म्हणजे त्यांनी उभारलेले आरमार जे आपण आज बघतो, ती आरमार आणि
त्याच्यावर लागणारी गलबत त्यांनी उभारली आणि तिथून व्यापार आणि संरक्षण अशी दुहेरी भूमिका त्यांनी साधली. या गलबतावर त्यांनी आपली माणसं नेमणूक केली आणि तिथून हे जी पोर्तुगीज सगळे म्हणायचे की सागरांवर आमचा हक्क आहे, सागरी व्यापारावर, त्याला त्यांनी तडा दिला आणि आपला कोश त्यांनी वाढवला. तिथून हे पोर्तुगीज कमी दरात मीठ विकायचे तर त्यांना इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसी महाराजांनी पहिल्यांदा बदललेली दिसते. म्हणजे माल इम्पोर्ट करायचा त्यावर जास्त कर लावला आणि आपल्या इथून बाहेर जाणाऱ्या मालवर एक्सपोर्ट करायला कमी कर लावला. ही पॉलिसी त्यांनी पहिल्यांदा बदललेली दिसते. झाड संवर्धनाची पॉलिसी दिसते. झाडं वृक्षारोपणाने त्यांना इनिशिएटिव्ह घेतलेला दिसतो. मुख्य म्हणजे ही सगळी त्यांनी वतनदारी मोडून काढून सगळा स्वराज्य कोश हा निर्माण केला. आपला स्वभाषेवर भर दिला. जे विजार, पायजामा, दवाखाना ही शब्द जी रूळ झाली होती, स्वतःची नाणी केली, स्वतःची 4 टायर न्याय व्यवस्था त्यांनी निर्माण केली आणि कर रचनेचं एक वेगळं पण त्यांनी आणलं. आणि दुष्काळ, संकट असे काही जे यायचे तेव्हा ते स्वतः त्याचं आकलन करून त्यांना कर्जमाफी आहे, त्यांना धान्य पुरवणं आहे, त्यांना साहित्य पुरवणं आहे, हे महाराजांनी स्वतः त्याच्यात पुढाकार घेतलेला आपल्याला याच्या सगळ्यात बघायला मिळतं. त्याच्याचमुळे मला असं वाटतं की आजच्या पिढीला हे शिवचरित्र कळणं खूप आवश्यक आहे आणि त्यातून त्यांना प्रेरणा घेता यावी यासाठी आपल्याला आज दिसून येत आहे की हे 350 व राज्याभिषेक वर्ष असल्यामुळे शासन स्तरावर देखील जाणता राजा या महानाट्याचे प्रयोग ठिकठिकाणी होत आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात देखील त्यांचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार आहे, जो की कायमस्वरूपी प्रेरणास्त्रोत आपल्याला राहणार आहे. तर आपण देखील जे कार्य करत आहात तर त्याच्यामध्ये लोकजागरण करत आहात, त्यासाठी नेमकं काय आयोजन आपण करत आहात? महाराजांचं जे चरित्र आहे ते इतकं आदर्श चरित्र आहे की आज जरी सगळे साधनं बदलली असली तरी हा प्रकृती विकृती, स्वदेशी विदेशी, विकृत धर्मांधता, निरपेक्ष धर्मनिष्ठा यातील संघर्ष आजही सुरूच आहे. त्यामुळे उच्चार, विचार आणि आचार हे जे व्यक्तींमध्ये असतात याच्यात विभिन्नता आलेली आहे. माणूस जो विचार करतो तसं बोलत नाही, जसा बोलतो तसं आचरण करत. आणि या सगळ्यात जर आपल्याला एकवाक्यता आणायची असेल तर आजच्या काळात आदर्श, इतिहास काळात आदर्श उदाहरण हे फक्त शिवाजी महाराजांचं आहे. त्यामुळे प्रतिष्ठाननी असं ठरवलं यावर्षी या 350व्या वर्षात विजयराव देशमुख यांचं लिखित जे शककर्ते शिवराय द्विखंडात्मक शिवचरित्र आहे, हे सगळ्या इतिहासकारांनी मान्य केलेलं शिवचरित्र आहे, हे अत्यंत अल्प दरात आपण घरोघरी पोचवावं महाराष्ट्रात. आणि असा संकल्प केला की 1 लाख घरी ते शिवचरित्र पोहोचलं पाहिजे, ना नफा ना तोटा या धर्तीवर. आणि आजपर्यंत जवळपास सांगायला आनंद होतो की 51,000 घरी ते चरित्र पोहोचवण्यात आम्ही यशस्वी झालो आहे. त्या चरित्रामधनं सगळ्यांना प्रेरणा मिळणार आहे. श्रोते हो, शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वामुळे हिंदवी जीवन वृक्ष पुन्हा पल्लवित झालेला आपल्याला दिसून येत आहे. जागतिक कीर्ती प्राप्त झालेल्या शिवाजी महाराजांचा वर्णन करताना समर्थ रामदास स्वामींनी म्हटलेलं पुन्हा एकदा इथे आठवत आहे. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. तर अशा श्रीमंत योगी शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली व्यक्त करूयात. आणि सर, आपण आलात आणि आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. 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 Thank you.